मी मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मी पहिल्यांदा भेटायला गेलो तर त्याच दिवशी मी बंगल्यात पाय ठेवला आणि टीव्हीवर खाते निश्चित झाले आणि मी जसा पाय ठेवला तसा देवेंद्रजींनी हसून मला बोलवलं की या कामगार मंत्री. आणि आपण पाहतो की कामगार आणि इंडस्ट्री हे एकमेकांवर अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही कामगारांना त्यांच्या केलेल्या कामाचं दाम देत नाही तोपर्यंत या चळवळीला या क्षेत्राला खरं तुम्ही न्याय देऊ शकत नाही. शेवटी इंडस्ट्री जगली तर कामगार जगेल आणि कामगार जगला तर इंडस्ट्री फ्लरिश होईल आणि आपला महाराष्ट्र प्रगती करेल. महाराष्ट्रात जे आवर्षणग्रस्त तालुके जिल्हे आहेत त्यात विदर्भाचे सर्वात जास्त आहेत आणि आम्ही कधी खरीप नंतर पिकच नव्हतं पाहिलं. जलयुक्त शिवार हे संजीवनी घेऊन आलेला प्रकल्प होता आमच्याकडे. आणि आता जे तुम्ही पाहताय वैनगंगा ते नळगंगा हा इतका मोठा गेम चेंजर आहे की यानंतर हे लोक जे पहिले म्हणायचे की बा पश्चिम महाराष्ट्रात शेती पाहायला चला, बारामतीचे अंगूर पाहायला चला, तिकडचे लोक येतील विदर्भात शेती पाहायला. इतकी एनर्जी, इतकी इफिशियन्सी आणि विजनरी आमचा नेता आहे देवेंद्रजी आणि त्यांच्या विजनमध्ये जे डेव्हलपमेंट होते हे मला नाही वाटत मागच्या 50 वर्षात कोणी करू शकला. नमस्कार, मी अजित चव्हाण. या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे तरुण तडफदार मंत्री आकाश फुंडकर यांना. 1 मेला कामगार दिवस आहे आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्राच्या तरुण तेजांकित कामगार मंत्र्यांशी आपण गप्पा मारणार आहोत. आकाश दादा, खूप खूप स्वागत आपलं. या निमित्तानं महाराष्ट्राची जनता, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपल्याला ऐकणार आहेत. एक तरुण मंत्री म्हणून तुमच्याबद्दल महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष आकर्षण आहे. 100 दिवसांचा कृती आराखडा या 1 मेच्या निमित्तानं, कामगार दिनाच्या निमित्तानं कसा तुम्ही राबवलात, काय सांगाल महाराष्ट्राला? नाही, आदरणीय देवेंद्रजींनी सरकार स्थापन झाल्या हा कृती आराखडा ठेवला आणि आम्हालाच त्यांनी विचारलं होतं की तुम्ही या 100 दिवसात काय करू शकणार आहे आम्हाला कळवा. क्या बात. आणि त्यांनी आमच्यावर लादलं नाही आहे कुठल्याही प्रकारे. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काय करणार आहे ते सांगा. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटने आपापला आराखडा आम्हाला द्यायला सांगितला आणि आम्ही तो दिला. आणि कामगार विभागामध्ये आम्ही स्पेसिफिकली सर्वात पहिले ते एक ठरवलं होतं की कामगारांसाठी जे बांधकाम कामगार आहे यांना कुठेतरी वयाच्या 60 वर्षानंतर एक सुरक्षा नसते, यांच्यासाठी आपण पेन्शन योजना सुरू केली पाहिजे. आम्ही त्यांना अधिवेशनात आम्ही सक्सेसफुल राहिलो. ती योजना आम्ही ग्राउंडवर आणली आणि ती योजना जाहीरसुद्धा केली. सोबतच माथाडी कायदा आणि सुरक्षा रक्षकांचा जो कायदा आहे यामध्ये सुधारणा करणं अत्यंत आवश्यक होतं. गेले मला वाटते म्हणजे खूप जुना कायदा हा आहे, 60 वर्ष या कायद्याला होतात आहे आणि 20 वर्षांपासून या कायद्यात कुठल्याही प्रकारचा बदल नव्हता. त्यामुळे हा बदल करणं मागच्या वेळेस अपेक्षित होता, तो होऊ शकला नाही. तर त्याही सुधारणा आम्ही या अधिवेशनात आणल्या आणि तो दोन्ही याच्यामध्ये कायद्यांमध्ये आम्ही सुधारणा केल्या. सोबतच जे बांधकाम कामगार मंडळ आहे याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲक्टनुसार आपल्याला माहिती आहे की सेस मिळतो. तो सेस कुठेतरी मिळत असताना अनेक एजन्सीज अशा होत्या ज्या ऑनबोर्ड येत नव्हत्या, हा सेस जमा करत नव्हत्या आणि त्यामुळे कामगारांसाठी योजना राबवत असताना जी निधीची मर्यादा यायची, निधी कमी पडायचा, तो कमी पडू नये म्हणून आम्ही आता याचं एक सेस पोर्टल तयार करायचं ठरवलं की जेणेकरून या महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल. सर्व एजन्सीज हा प्रॉमिनंटली त्या सेस भरतील आणि त्या पोर्टलचे आम्ही उद्घाटन केलं. यामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र हा बॉयलरच्या प्रोडक्शनमध्ये एशियामध्ये लीड करतो सगळ्यांना आणि हे बॉयलर डिपार्टमेंट आज अख्ख्या एशियामध्ये एक दीपस्तंभासारखं आपल्या महाराष्ट्रातलं बॉयलर डिपार्टमेंट काम करते. त्यामुळे यांचंही कुठेतरी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण इफिशियन्सी वाढवली पाहिजे. कारण बॉयलरमध्ये एखादा स्क्रू लावायचा आहे किंवा काढायचा आहे याला बॉयलर डिपार्टमेंटची परवानगी लागते. नवीन बॉयलर लावायचा आहे, काढायचा आहे त्याला लागते. तुम्हाला हे दुसऱ्याला विकायचं आहे तरी लागते. याच्यासाठी पार्ट्स घ्यायचे आहेत तरी लागते. खूप व्हास्ट हे क्षेत्र असल्यामुळे आपण याचं एक पोर्टल बनवलं ज्यामध्ये आता सगळं ऑनलाईन सर्व्हिसेस आपण या मध्ये देणार आहे. आणि सोबतच बॉयलर डिपार्टमेंटतर्फे दरवर्षी जवळजवळ शेकडो तरुण इंजिनियर यांना आपण एक डिप्लोमा देतो. जो डिप्लोमा मिळाल्यानंतर त्यांना अख्ख्या जगात मागणी असते बॉयलरमध्ये काम करण्यासाठी. तर या लोकांनासुद्धा यांचे सर्टिफिकेट जे असतात
ते इझिली हँडल करण्यासाठी डिजिलॉकरची सुविधा आपण यामध्ये त्यांना करून दिली आणि हे करणारं भारतात एकमेव राज्य जर कोणतं असेल तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. क्या बात. तर याचं सुद्धा उद्घाटन आपण आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते दोन्ही पोर्टलचे आपण उद्घाटन करून घेतले. या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही बऱ्याच गोष्टीचे जे की मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये जे शेड्यूल आहेत ते शेड्यूल मला वाटतं 68 शेड्यूल आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्यात 2017-18पर्यंत फक्त 20-22च रिवाईज झालेले आहेत. तर लाखो मजुरांचा, कामगारांचा जो मिनिमम वेज आहे तो रिवाईज झालेला नाही. आज आम्ही ती सुद्धा फाईल मूव्ह केली आहे, ज्यामुळे येणाऱ्या 2-1 महिन्यात ती सल्लागार समिती होता बरोबर आपल्याला दिसेल. समान काम समान वेतन नाही, समान काम समान वेतन नाही. दरवर्षी प्रत्येक शेड्यूलच्या कामगाराला किती वेतन असलं पाहिजे याची वेतन निश्चिती करणारी एक समिती असते आणि ती दर 5 वर्षांनी हे वेतन निश्चिती करते. ही गेले 8-10 वर्षाले वेतन निश्चितीच रिवाईज झालेली नाही, त्यामुळे त्यांची पगारवाढ नाही आहे. तर या लाखो कामगारांचा पगार यामुळे वाढणार आहे. ही समिती आपण आता या महिनाभरात गठीत करतो आहे आणि नंतर सजेशन ऑब्जेक्शन बोलवल्यानंतर हे सर्व शेड्यूल आपण रिवाईज करणार आहे. लाखो कामगारांना, म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांचं संघटित क्षेत्रामध्ये या सगळ्यामुळं साधारणतः किती लाख कामगारांना लाभ मिळू शकेल अंदाजे? आपण साधं उदाहरण घ्या. खामगाव माझा मतदारसंघ आहे, त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर नावाची फॅक्टरी आहे जी कॉस्मेटिक प्रोडक्शनच्या शेड्यूलमध्ये येते. माझ्या खामगावमध्येच 3-4 हजार कामगार याच्यावर काम करतात. या 4,000 कामगारांचं जर वेतन वाढतं तर अख्ख्या महाराष्ट्रात 68 शेड्यूलमध्ये किती कामगार आहेत? लाखो कामगार असे आहेत की ज्यांची वेतन निश्चिती आणि रिवाईज होऊन ते वेतन वाढणार आहे. क्या बात आहे. दादा, समान काम समान वेतन याबद्दल महायुती शासनाचं धोरण काय आणि या संघटित क्षेत्रामधल्या कामगारांच्या वेतन निश्चितीबाबतही आपण सांगितलं की याचा आढावाच कोणी घेतलेला नव्हता, म्हणजे इतक्या वर्षामध्ये आढावा घेतलेला नव्हता. याबाबत काय अधिक सांगाल? समान काम समान वेतन हा जो मुद्दा आला आहे यामध्ये आम्ही पाहिलं की बऱ्याच ठिकाणी असं आहे की काम समान आहे, कामाचं स्वरूप समान आहे, पण याच्या वेतनमध्ये खूप तफावत दिसते. आपण पाहिलं असेल की महिला आणि पुरुष सारखं काम करतात आहे, कामाचं स्वरूप सारखं आहे, कामाची वेळ सारखी आहे, पण वेतन अलग अलग आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा आमच्यासमोर आपल्या नवी मुंबई आणि तिकडच्या महानगरपालिकांचा विषय आला, त्यांची आम्ही जेव्हा बैठक घेतली तेव्हा हे लक्षात आलं की समजा एका विभागातला एक व्यक्ती ड्रायव्हरची नोकरी करतो आहे, तो 20,000 पगार घेतो आहे, तर त्याच महानगरपालिकेअंतर्गत दुसऱ्या विभागाचा ड्रायव्हर त्यापेक्षा जास्त पगार घेतो आहे. कामाची वेळ सारखी आहे, त्यांना अवर्स सारखे आहेत, त्यामुळे समान काम समान वेतन असलं पाहिजे या दृष्टीने आम्ही आता मसुदा अंतिम करण्यासाठी सजेशन ऑब्जेक्शन मागवले आहे. त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढलं आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यात ते सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर आम्ही ते निश्चित करून जाहीर करणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण या विभागाचं कामकाज हाती घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेतले, ते आम्ही वर्तमानपत्रातनं ऐकतो, वाचतो, टी व्हीवरती पाहतो, तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकत असतो. कामगार मंत्रालय हे आपल्याकडं आल्यानंतर काय देवेंद्रजींनी आपल्याला याच्यामध्ये काम करण्याकरता प्रेरणा दिली होती? काय मूलमंत्र होतं? देवेंद्रजींनी म्हणजे मी मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मी त्यांचा पहिल्यांदा भेटायला गेलो तर त्याच दिवशी मी बंगल्यात पाय ठेवला आणि टी व्हीवर खाते निश्चित झाले आणि मी जसा पाय ठेवला तसा देवेंद्रजींनी हसून मला बोलवलं की या कामगार मंत्री. वा. आणि त्यांची भेट घेतल्यानंतर आभार मानल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं की ज्याप्रमाणे आपल्याला ही संधी मिळाली आहे या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. हा चान्स अनेकांना मिळत नाही, लवकर मिळत नाही, तुम्हाला मिळाला आहे तर तुम्ही याचं संधीचं सोनं करा. आणि विशेष करून कामगार मंत्रालय इतकं व्हास्ट आहे की हा कामगार विभाग म्हणजे प्रत्येक क्षेत्राशी जुडलेला आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ द्याल, ज्या लोकांवर अन्याय होतो त्यांचा अन्याय दूर कराल, त्यांनीच खरं काम उभं राहणार आहे. आणि आपण पाहतो की कामगार आणि इंडस्ट्री हे एकमेकांवर अवलंबून आहेत. जोपर्यंत तुम्ही कामगारांना त्यांच्या केलेल्या कामाचं दाम देत नाही तोपर्यंत या चळवळीला, या क्षेत्राला खरं तुम्ही न्याय देऊ शकत नाही. आज आपण पाहतो आहे की या क्षेत्रामध्ये असंख्य कायदे आहेत. आज सेंट्रल गव्हर्नमेंटनी हे कायदे कमी करून 4 कोड आणण्याचं तयारी केली आहे. ते संसदेत पाससुद्धा झाले आहेत.
पण या 4 कायद्यांपैकी 2 कायद्यांवर काही आपल्या युनियन्सचं, ट्रेड युनियन्सचं कन्सर्न्स आहेत की आपण हे एकदम हा निर्णय घेऊ नये. आणि आज हेच कायदे आपल्याला राज्य सरकारच्या अधिवेशनात आपल्याला पास करून घ्यायचे आहेत. त्यांच्यासारखेच ड्राफ्ट रूल तयार करून आपल्याला याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. त्यामुळे आपल्या राज्यातल्या कामगारांवर यामुळे अन्याय होऊ नये, हे माझ्यासमोरचं सर्वात मोठं उद्दिष्ट राहणार आहे. कामगारांना जास्तीत जास्त सुविधा मिळणे, त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचा भविष्याचा वेध घेऊन त्यांचं भविष्य सुनिश्चित करणे, या दृष्टीने मी काम करणार आहे. आणि यासोबत कुठंतरी जे फेक युनियन्स आज तयार व्हायला लागलेले आहेत, कोणीही त्याचं लेटर पॅड छापते, त्याची संघटना तयार करते, कंपनीजला ब्लॅकमेल करते, कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक्स्टॉर्शन करणं सुरू आहे. खोट्या युनियन, खोट्या संघटना तयार करून मोठ्या मोठ्या ज्या ट्रेड युनियन आहेत त्या ट्रेड युनियनला सुद्धा बदनाम करायला लागल्या आहेत. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर भारतीय मजदूर संघाचा आम्ही संलग्नित आहोत, आम्ही आयटक्सशी संलग्नित आहोत, अनेक युनियनच्या नावाने हे लोक बक्कळ पैसे कमवायला लागलेत, एक्स्टॉर्शन करायला लागलेत. त्यामुळे यासुद्धा लोकांपासून इंडस्ट्रीला वाचवणे, कारण शेवटी इंडस्ट्री जगली तर कामगार जगेल आणि कामगार जगला तर इंडस्ट्री फ्लरिश होईल आणि आपला महाराष्ट्र प्रगती करेल. त्यामुळे कुठंतरी इंडस्ट्रीजलासुद्धा एक चांगलं वातावरण इथे तयार करून देणे आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणे, हाच एक मूलमंत्र देवेंद्रजींनी मला दिला आणि त्यासाठी मी काम करणार. भाऊ, एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता करता आहात असं कळतं आहे, ते म्हणजे माथाडी कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती प्रस्तावित आहे आपल्या मंत्रालयाकडनं. माथाडी हा या महाराष्ट्रामधल्या भूमिपुत्रांच्या साठीचं एक अत्यंत महत्त्वाचं मंडळ आहे. काय बदल आपण त्याच्यामध्ये करणार आहात? कोट्यवधी नागरिकांचं महाराष्ट्रातल्या आणि लाखो माथाडींचं त्याकडे लक्ष लागेल. माथाडी कायदा म्हणजे खरं तर चळवळ आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्याच्यासाठी बलिदान केलेलं आहे. राम इष्टे असतील, आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे आपले आहेत, हे सर्व लोक, जुने लोक, यांच्या मेहनतीने हे कायदे उभे राहिलेले आहेत. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी चांगले चांगले लोक जमा करून हा कायदा तयार केला, एक चळवळ उभी राहिली. आणि खरोखर या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन जर झालं ना, मी तुम्हाला सांगतो, या माथाडी याच्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांचं आयुष्य खूप सुखकर होईल. पण आज आपण पाहतोय की हा खूप जुना कायदा झालेला आहे. बदलत्या वेळेनुसार, बदलत्या काळानुसार, बदलत्या नियमांनुसार या कायद्यामध्ये सुद्धा बऱ्याच सुधारणा करणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो की माथाडी कायद्याअंतर्गत जे महामंडळ आहे यावर आज नियुक्त्या होत नाहीत. नियुक्त्या होत नसल्यामुळे तिथे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायसाठी सल्लागार मंडळ अस्तित्वात नाही, ते सॉल्व होत नाही. तिथे लेबर डिपार्टमेंटचा कोणीतरी अधिकारी चार्जमध्ये बसतो, तो प्रचंड दबावात असतो. लेबर डिपार्टमेंटचं काम, माथाडी मंडळाचं काम आणि त्याच्या कार्यक्षमतेवर याच्यामुळे कुठेतरी परिणाम व्हायला लागतो आणि खऱ्या अर्थानं जो न्याय माथाड्यांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही. म्हणून आम्ही त्यात सुधारणा बऱ्याचपैकी आणलेल्या अशा आहेत की पहिले तर आम्ही कामाची जी व्याख्या होती ती निश्चित केली आहे की जे अंगमेहनतीचं काम होतं ते म्हणजे माथाडी काम. आज असं आहे की त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे काढायला लागलेले आहेत. सोबतच आम्ही त्यामध्ये जे सल्लागार मंडळाची नियुक्ती असते ती पहिले 3 वर्षासाठी होती, आम्ही ती 5 वर्षासाठी केली आहे. त्याचं जर टेन्युअर संपते आहे तर आम्ही राज्य सरकारला बांधील करून घेतलं आहे की हे तुम्ही 6 महिन्याच्या आत, यांचं टेन्युअर संपताबरोबर तुम्ही नवीन मंडळ 6 महिन्याच्या आत केलं पाहिजे, जेणेकरून या लोकांना त्रास होऊ नये. आज आपण एकीकडे बाल मजुरीचा जो कायदा आहे तो इम्प्लिमेंटेशनसाठी आपण धडपड करतो आहे, बालमजुरांना न्याय देण्यासाठी धडपड करतो आहे. इकडे 14 वर्षाचा मुलगासुद्धा माथाडी म्हणून काम करत होता. त्यामुळे माथाडी कामगाराचं वयोमर्यादा आपण याच्यात निश्चित केली आहे. नवीन आणि जे कोणी मयत झाला आहे, कोणी सोडून गेला आहे, त्याच्यात रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशनची पहिले तरतूद नव्हती, जी तरतूद आपण याच्यात करून घेतली आहे. कारण आज कार्यरत जे माथाडी कामगार आहेत ते आणि रजिस्टर्ड जे माथाडी कामगार आहेत ते याच्या नंबर्समध्ये खूप मोठी तफावत दिसते आहे, फरक दिसतो आहे. त्यामुळे हे कुठेतरी लाईनअप झालं पाहिजे, याच्यात सुसूत्रता आली पाहिजे, या दृष्टीने सुद्धा आपण त्यामध्ये बदल करून घेतलेला आहे. आणि जो आपण पाहिलं असेल की बरेचदा यांचे वाद याच्यामध्ये जातात, बोर्डामध्ये जातात. बरेचदा असं होतं की बोर्डाचा अधिकारी त्याच्यात निर्णय देतो की हा माथाडी स्वरूपाचं काम आहे
आणि समोरची कंपनी कोर्टात जाते आणि त्याला स्टे घेते. त्यामुळे ती लेवी जी आहे ती पेंडिंग राहते, ती कामगाराला मिळत नाही. कुठंतरी काम म्हणजे बोर्डाने निर्णय दिल्यानंतरसुद्धा त्याला त्यावर कामावर जाता येत नाही. 10-10 वर्ष केस चालतात. माथाड्यांचं मोठं नुकसान होतं. नुकसान होतं. म्हणून आपण या सुधारणा प्रस्तावित केल्या. आणि सर्वात मोठा जर सुधारणा या करण्याचं कारण काय, जसं मी पूर्वी बोललो, माथाडी क्षेत्रात सर्वात मोठं आज एक घबाड म्हणा किंवा एक मोठे एक्स्टॉर्शन करणारे एक हे उभं राहिलं आहे नेक्सस, की जे फेक माथाडीच्या नावाने कंपन्यांना लुटतो आहे, आस्थापनांना लुटतात आहे आणि प्रचंड प्रमाणात पैसा कमवतात आहे आणि माथाडी चळवळीला बदनाम करतात. तर हे सगळं करण्यासाठी आता ह्या सुधारणा आवश्यक होत्या. आम्ही हा कायदा अधिवेशनात पास करून घेतला आणि ज्या काही SOP आहे त्या SOP आता आम्ही सर्व कृती समितीचे जेवढे सदस्य आहे माथाडी संघटनांचे त्यांच्यासोबत बसून आम्ही हे SOP बनवणार आहे, जेणेकरून माथाडी संघटनेतले ॲक्च्युअल जे काम करणारे लोक आहे यांचा अनुभव सोबत घेऊन आम्ही हे SOP बनवू, जेणेकरून सर्व माथाड्यांना सुरक्षित करता येईल. आकाशजी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आलेली आहे, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या आहेत, तारांकित औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. आज महाराष्ट्राच्या MIDCनं डेव्हलप केलेल्या ठिकाणी अनेक येणाऱ्या उद्योगांना जागा मिळत नाही. महाराष्ट्र कायम पसंती क्रमांक 1 राहिलेला आहे. इथं जे कुशल अकुशल सर्व पद्धतीचे कामगार आहेत त्यांची संख्या देखील आपल्या काळामध्ये आता दररोज हजारोनं वर्षाला लाखोनं वाढती आहे. त्यांच्या हितसंबंधांच्या संरक्षणाकरता कामगार मंत्रालय काय विचार करते? कारण बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला आणायला लागतील, नवं तंत्रज्ञान आणावं लागेल. काय नाविन्य या मंत्रालयात आपल्या नेतृत्वाखाली घडतं आहे? नाही, आपण जे म्हणाला की कुशल अकुशल, आज आपण असंघटित क्षेत्रात पाहिलं तर नियर अबाउट 1,70,00,000 लोक श्रम पोर्टलवर रजिस्टर्ड आहेत, जे असंघटित आहेत. आणि जे रजिस्टर्ड नाही असा जर आम्ही एक अंदाज काढला तर जवळजवळ 3.5-4 कोटीपर्यंत असंघटित कामगार आहेत. आणि या लोकांना प्रोफेशन बाय त्यांचं जे वर्क आहे, तर म्हणजे आपण जर पाहिलं तर या लोकांना आज खरोखर जॉब्स नाहीत. ते छोटे मोठे उद्योग करायला पाहतात तर तो सध्या उभा राहत नाही. त्यामुळे आता एक जे व्हर्च्युअल बोर्ड्स आहेत आपले महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले, यांच्या माध्यमातून आपण ते महामंडळं तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यामधनं यांना सोशल सिक्युरिटी द्यावी. आणि आज जे नवीन इंडस्ट्रीज येतात आहे तर या सर्व इंडस्ट्रीजशी आम्ही यांना टायअप करतो आहे की जसं स्किल डेव्हलपमेंट आपल्या राज्यात तसं पाहिलं तर श्रम आणि रोजगार हे सगळीकडे विभाग असतो, पण आपल्या राज्यात स्किल हा विभाग सेपरेट आहे, लेबर हा सेपरेट आहे. पण तरी आम्ही लेबर्सच्या मुलांना स्किलिंगचे प्रोग्राम आम्ही सुरू केले आहेत. आज सुपा असेल, पुणा असेल, इथं फूड इंडस्ट्री डेव्हलप व्हायला लागली आहे. तिथे लागणारं स्किल जे आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना देतो आहे. आणि स्किलिंग मोठ्या प्रमाणात वाढवून या लोकांना स्किल्ड लेबर केलं पाहिजे. आज आपण पाहतो आहे की बऱ्याचशा कंट्रीजमध्ये ड्रायव्हर्सची डिमांड आहे. जर्मनीला आहे, फ्रान्सला आहे, इटलीला आहे. तर ते आम्हाला मागतात आहे की तुम्ही आम्हाला यांना ट्रेन करून द्या. तर आता आम्ही गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव देणार आहे की ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल जे आता सरकारने पॉलिसी आणली आहे, तर ह्या 3-4 ठिकाणी प्रपोज करून याला लेबर डिपार्टमेंटशी जोडून किंवा स्किल डिपार्टमेंटशी जोडून या सरकारशी टाईप करून आपण यांना तिथं पाठवलं पाहिजे. तर अशा बाबतीत आम्ही आमचे बरेच कामं चालले आहेत आणि हे निश्चित होताबरोबर आम्ही हे सगळं आऊट करू होता. भाऊ, आपण आपला परिवार आपल्या विभागामध्ये कायम गेली अनेक दशकं भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी प्रयत्न केलेले आहे. नुकतंच संघटन पर्व पार पडलं. आपल्या नेतृत्वाखाली देखील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्र देशामध्ये अव्वल ठरला आहे. या संघटन पर्वाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना काय शुभेच्छा द्या? भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो म्हणजे निरंतर काम करत राहणारा पक्ष आहे आणि चरैवैती याच विचारांवर आम्ही पुढे जातो आहे. आणि आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कोणाच्या मालकीची नाही. आणि संघटन पर्व हे सर्व भारतीय जनता पार्टीसाठी एक पर्वणी असते. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र असं एक राज्य असेल विशेष करून की ज्यामध्ये सर्वात जास्त तरुण आणि महिला या मुख्य पदांवर येऊन बसणार आहेत, ह्या पार्टी सांभाळणार आहेत. आणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते असो कार्यकर्ते असो हे काम करणार आहे. आणि संघटन
पुढे घेऊन जाणार आहेत. आणि संघटनेच्या भरोश्यावरच आज भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या ठिकाणी गेली आहे, या जगात सर्वात मोठी पार्टी म्हणून ठरली आहे. आणि दिवस रात्र झटणारे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, हे कधी ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, वारा पाहत नाही, कधी त्यांच्या घरात कोणी आजारी असेल तर याचा विचार न करता पार्टी प्रथम, देश प्रथम हा विचार घेऊन ते पुढे जातात. आणि मी सर्व कार्यकर्त्यांना एवढंच म्हणणार आहे की भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही जे झटता, तर खरोखर तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. तुम्ही जेव्हा झटता तेव्हाच आमच्यासारख्या काही लोकांना संधी मिळून आम्ही देशसेवेचं काम, लोकांच्या सेवेचं काम करू शकतो. आज भविष्यात या लोकांमुळे आज आपण पाहतो की मागच्या 15 वर्षात या देशात, या महाराष्ट्रात जो बदल झाला तो या कार्यकर्त्यांच्या जोरावरच झाला आहे. त्यामुळे मी त्यांना नतमस्तक होतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आज नवीन लोक की पोस्टवर बसणार आहे, मंडल अध्यक्ष होणार आहे, जिल्हाध्यक्ष होणार आहे. आणि त्यांच्या वाटचालीमुळे भारतीय जनता पार्टी अजून मोठी हो, त्यांच्या वाटचालीमुळे अधिक जनसेवा लोकांची घडो, म्हणजे त्यांच्या नेतृत्वामध्ये हा देश अधिक मजबूत आणि सर्वोत्तम हो, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि नवीन पदावर बसणाऱ्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. भाऊ, आपले वडील पांडुरंग फुंडकर, ज्यांची ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब म्हणून कार्यकर्त्यांना होती, त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस आपल्याला जात नसेल. ते आपले वडील म्हणून आपल्याला आदर असणं स्वाभाविक आहे. पण कोट्यवधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपला नेता म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे. कारण भाऊसाहेबांनी अनेकांना वेळोवेळी मदत केली, भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता प्रचंड कष्ट घेतले आणि विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आज हे भाजपचं स्वरूप आहे. मागे वळून पाहताना भाऊसाहेबांच्या काय आठवणी आहेत? मला मागे वळून पाहताना, पुढे वळून पाहताना त्यांच्याच आठवणी येतात. मी ज्या दिवशी पहिल्यांदा आमदार झालो होतो, खरं तर मी त्यांच्याकडे पाहूनच शिकलो आहे. त्यांचा जो काळ होता तो सुवर्ण काळ होता. मुंडे साहेब असतील, महाजन साहेब असतील, भाऊसाहेब असतील, अरुणभाऊ अडसड, महादेवराव शिवणकर, सूर्यभानजी वहाडणे, खूप मोठे नाव आहेत त्यांची जी फळी होती. आणि हे बोटावर मोजणारे एवढे लोक होते. जेव्हा म्हणजे मी त्यांच्यासोबत फिरायचो रात्री बेरात्री, जेव्हा निवडणूक असायची, मी लहान होतो, त्यांच्या गाडीत फिरायचो. हे जेवत नव्हते लोक. भूक लागली तर कार्यकर्त्याला चुपचाप कानात सांगायची, तू घरी जा, शेंगदाणे आणि गुळ एका कागदात बांधून आण, माझ्या गाडीत ठेवून दे. गावातली सभा करायची आणि पुढे जायचे. आणि गाडीत गुळ शेंगदाणे खाऊन हे रात्र प्रवास करणारे लोक होते. मी 2014ला जेव्हा निवडून आलो, त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की आकाश, तुम्ही भाग्यवान लोक आहात. आमचं अख्खं आयुष्य विरोधी पक्षात गेलं, आम्हाला कधी फंड मिळाला नाही. आमचं एकच काम असायचं, मोर्चे काढा, आंदोलनं करा, नारे लावा, विरोध करा. तुम्ही असे लोकांमध्ये निवडून आले आणि सरकार आलेलं आहे. तुमच्यासमोर कोरा कागद आहे ठेवलेला. वा, तुम्ही जेवढं रंगवू शकता तेवढं रंगवा. बाकी तुमच्यासोबत काहीच येणार नाही. तुम्ही केलेलं काम हेच तुमच्यासोबत येणार आहे. त्यामुळे जितकं चांगलं काम आयुष्यात करू शकता तेवढं या सरकारचा फायदा घेऊन करा. लोकांसाठी काहीतरी वेगळं निर्माण करा. आणि तोच आधार घेऊन मी माझ्या मतदारसंघात काम करणं सुरू केलं. माझ्या मतदारसंघात खरीपचा हंगाम सोडला तर रब्बी, उन्हाळी हे पीक आम्ही कधी पाहिलं नव्हतं. पण भाऊसाहेबांनी जो कन्सेप्ट गडकरी साहेबांना दिला होता की आपण नदी नाले खोदले पाहिजे आणि हायवेला भराव टाकला पाहिजे आणि त्याची रॉयल्टी माफ केली पाहिजे, पुढे चालून तो गडकरी साहेबांनी बुलढाणा पॅटर्न म्हणून जाहीर केला. आजही ते पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर त्यातलं 95% काम हे खामगाव मतदारसंघातलं आहे. आणि त्यामुळे आणि दुसरं सर्वात मोठं काम हे आदरणीय देवेंद्रजी यांचं जलयुक्त शिवार. माझ्या मतदारसंघात हजारो बंधारे आम्ही केले, खोलीकरण केले. आज माझ्या मतदारसंघामध्ये मार्च एप्रिलपर्यंत नद्या नाले वाहतात आहे, त्यांच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी राहते. हे जलयुक्तचं यश, जलयुक्तचं यश आहे आणि गडकरी साहेबांचे याचं यश आहे. आणि इतकं मोठं पाणी साचलं आहे. एक प्रकल्प बंद पडला होता, आम्ही तो पूर्ण केला सुप्रमा घेऊन. फक्त 10-12 कोटींचं काम गॉर्ज फिलिंगचं राहिलं होतं आणि 125 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनचे राहिले होते, म्हणून प्रकल्प नव्हता होत. देवेंद्रजींनी एका मिनिटात हो म्हटलं, केला. आज पहाडपट्टीच्या भागात केळी लागायला लागली
आणि तुम्ही जर, मी आता एक पुस्तक प्रसारित करणार आहे येणाऱ्या काळात माझ्या मतदारसंघाचं, म्हणजे जवळजवळ रब्बीचं लागवड 60% पोहोचली आहे. वा. उन्हाळी पिकामध्ये आम्ही 32% पोहोचलो आहे. खामगावचं ऊन हे महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊन आहे. अति भयानक. आज त्यामध्ये ज्वारी असेल आणि इतर पिकं असतील, हे मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, सोयाबीन, लोक आता उन्हाळी सोयाबीनसुद्धा घ्यायला लागले. हे कशामुळे? तर हे पाणी वाढल्यामुळे. आणि हा कन्सेप्ट महाराष्ट्रात जिथे जिथे सक्सेसफुल झाला आहे, तुम्ही विचार करा तिथे किती समृद्धी आली असेल. त्यामुळे असे अनेक कामं आहे. आज माझ्या खामगाव MIDCचं एक्सपान्शन आम्ही हाती घेतलं. त्यामुळे भाऊसाहेबांनी दिलेला जो मूलमंत्र आहे त्याच्यावर मी चालतो आहे आणि खरोखर तेच माझे राजकीय गुरु आहेत. काय काय असा एखादा प्रसंग की भाऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकलो याचं समाधान वाटलं मंत्री झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर? काय अशी एखादी घटना आहे? तशी तर बऱ्याच घटना आहे, पण मी जो हा पाण्याचा विषय मांडला, भाऊसाहेबांचं आयुष्य असं होतं की असं कोणतं अधिवेशन नसेल केलं की त्यांनी शेतकरी हा विषय मांडला मांडलेला. ते बाहेरही जेव्हा बोलायचे ते शेतकऱ्यांबद्दलच बोलायचे. त्यामुळे त्यांचं नेहमी दुःख असायचं की आकाश, आपल्या भागात पाणी असतं ना तर आपला शेतकरी कुठेतरी अजून उंचीवर असता. ते आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना इस्रायलला घेऊन जायचे, इस्रायलचे व्हिडिओज इकडे दाखवायचे, पण पाणीच नसल्यामुळे ते हतबल असायचे. जेव्हा जलयुक्त शिवार जेव्हा खामगावातलं त्यांना दिसायला लागलं, हे तलाव बंधारे भरलेले दिसायला लागले, तर ते म्हणायचे की आता मला समाधान आहे की आपल्या शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहे. आणि जसं जसं आता जिगाव प्रकल्प पूर्ण होतो आहे, जिगाव प्रकल्प ज्या दिवशी होईल, मी आपल्याला सांगतो, पश्चिम विदर्भातली जमीन, पश्चिम विदर्भातली शेती पाहायला महाराष्ट्रातले लोक येतील. क्या बात. इतकं पाणी पश्चिम विदर्भात थांबणार आहे. त्यामुळे ही भाऊसाहेबांची स्वप्नपूर्तीच आहे की शेतकऱ्यांना आज त्यांच्या, म्हणजे त्यांच्या कपाळावरचा जो कोरडवाहूचा शिक्का आहे तो निघतो आहे. भाऊसाहेबांचं नेहमीचं दुःख तेच होतं की पाणी नाही आपल्या भागात. आणि इंडस्ट्री आता माझ्या खामगावची जी होती त्यामध्ये प्लॉट्सच खाली नव्हते. तर आता त्याचं एक्सपान्शन आम्ही करतो आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात 1-2 मोठे प्रकल्प खामगावला नेऊ, जेणेकरून भाऊसाहेबांना खूप बरं वाटेल, समाधान वाटेल. क्या बात आहे. आकाशदादा, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढला, उत्तमराव पाटील, सूर्यभान वाडणे, गोपीनाथराव मुंडे, भाऊसाहेब फोंडकर, ही जी सगळी माणसं आहेत, यांनी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष म्हणजे खडतर तपश्चर्या केली असंच म्हणावं लागेल. या अनेक नेत्यांना आपण भेटला असाल. भाऊसाहेबांचा मुलगा म्हटल्यानंतर अनेकांचा सहवास अगदी अटलजी अडवाणींपासून सगळ्यांना आपला लाभला असेल. या संघटनेमधल्या काय अशा आठवणी आहेत की ज्या आज शेअर करता येतील कार्यकर्त्यांसोबत? खूप आठवणी आहेत. आजही आम्ही जेव्हा मतदारसंघात फिरतो, भाऊसाहेबांच्या काळातले जे लोक आहेत ते सांगतात की त्या काळात भाऊसाहेब पैदल यायचे, तेव्हा गाडी नव्हती, घोडा नव्हता, या गावाहून त्या गावाला पैदल यायचे. जिथे रात्र झाली त्या कार्यकर्त्या घरी थांबायचे. त्यांनी साधं पोतंसुद्धा खाली जर टाकलं तर त्या पोत्यावर झोपायचे भाकरी खाऊन आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास सुरू करायचे. भाऊसाहेबांच्या तोंडून आम्ही कित्येकदा ऐकलं की त्या काळामध्ये जर जनसंघ आणि भाजपच्या माणसाशी तुम्ही बोलले तर त्या व्यक्तीला गावात वाळीत टाकला जायचं. त्याच्याशी कोणी बोलत नव्हतं, त्याच्याशी व्यवहार करत नव्हता. आणि त्या व्यतिरिक्तच जरी आपण जर त्या गावात गेलो तर त्या गावातले लोक शेण आणि गोटे मारायचे. तर मग प्रचार करायचा कसा? तर भाऊसाहेब नेहमी सांगायचे की आम्ही त्या गावच्या मारुतीला जायचो वेशीवर आणि त्यासमोर मतदार याद्या ठेवायचो आणि त्यांना सांगायचो की मारुतीराय, आता तूच आमचा बूथ एजंट, तूच आमचा पोलिंग एजंट आणि आता तूच सांभाळ. लोकांची आतून मनातून भेटायची इच्छा असायची, पण तेव्हाचे जे प्रस्थापित होते त्यांना घेऊन हे लोक भेटत नव्हते. बोटावर मोजण्या एवढ्या कार्यकर्त्यांना घेऊन जायचे. मागे 1-2दा मी मुंडे साहेबांसोबतही मला फिरायचा योग यायचा. 1-2दा एका मीटिंगला आम्ही गेलो तर भाऊसाहेब होते, मुंडे साहेब होते, महाजन साहेब होते, मी होतो आणायच्या गाडीत. तर महाजन साहेबांनी मुंडे साहेबांना विचारलं आणि भाऊसाहेबांना विचारलं की हे समोर जे दिसतात आहेत गाड्या, हे पाहून तुम्हाला काय वाटते? तर ते दोघांचे तोंडून आपसुकच निघालं की खूप बरं वाटतंय प्रमोदजी. कारण जेव्हा पहिले कार्यकारिणी असायची, समजा बीडला किंवा परळीला कार्यकारिणी ठरली तर हे लोक पहिले ठरवायचे की या तारखेला इतक्या वाजता परळीला पोचायचं. सगळेजण आपापल्या गावावरनं ST आणि बॅग घेऊन निघायचे आणि कोणीही पहिले पोचो किंवा नंतर पोचो 3 वाजेपर्यंत सगळेजण बसस्टँडवर थांबायचे.
3ला सगळे गोळा झाल्यानंतर तिथून ते गोपीनाथजींच्या घरी जायचे. मग तिथे हातपाय धुतल्यानंतर नाश्ता जेवण झाल्यानंतर जी बैठक सुरू व्हायची ती दुसऱ्या दिवसपर्यंत चालायची. तीच कार्यकारिणीची बैठक आणि ती करून ते आपापल्या घरी निघायचे. आणि आज तेव्हा त्यांना जायला सायकल नसायची, टू व्हीलर नसायची. आणि आज कार्यकारिणीला आलेले इतके लोक, इतक्या गाड्या पाहून ते सांगायचे की हा जो वाढलेला पक्ष आहे हे पाहून आता समाधान वाटते की आपण त्या काळात कधी हा विचारसुद्धा नव्हता केला असं होईल की असं इतक्या मोठ्या प्रमाणात होईल. एक दोनदा मी म्हणजे आमचे अरुण काका अडसड आहेत, महादेवरावजी शिवणकर आहेत, उत्तमराव पाटील आहेत. उत्तमराव पाटीलांना तर मी खूप लहानपणी होतो, मला फक्त भेटल्याचं आठवते. पण ह्या जुन्या लोकांकडूनही नेहमी ऐकायचो की कधी हा ते विचारच नव्हते करत की सत्तेत आपण बसणार आहे. संघर्ष हा स्थायीभाव. संघर्ष हा स्थायीभाव की आज आपण 2 खासदार आहे किंवा 5 खासदार आहेत, 8-10 आमदार आहेत, भाऊ एवढेच आहे. आपले 20 होतील, 25 होतील, 40 होतील. सरकारमध्ये येऊन इतके वर्ष कॉन्स्टंटली आपण सरकार चालवू हा आम्ही कधी विचारच नव्हतो करत. आम्हाला लढायचं आहे, आम्हाला वाढायचं आहे आणि आम्ही करू या दृष्टीने ते संघर्ष करत राहायचे. म्हणजे तो काळ प्रचंड वेगळा होता. त्या काळाचं लहानपणी का होईना पण साक्षीदार तुम्हाला होता आलं याचा निश्चित आनंद आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, अत्यंत ताकदीनं सत्तेमध्ये, तेव्हा मनातलं स्वप्न काय की कार्यकर्त्यांच्या करता स्पेशली मंत्री म्हणून आता काय करायचं आहे? खरं पाहिलं ना तर मंत्री हे पद असं असते की तुमचं आणि कार्यकर्त्याचं नातं तुटते. म्हणजे आतापर्यंत मी मतदारसंघाचा आमदार होतो, आज महाराष्ट्राचा मंत्री आहे. बैठका, दौरे, आजही मी मतदारसंघात गेलो तर गमतीनं आमच्या कार्यकर्ते होतात, पहिलेच बरा होता बाबा तू, पहिले भेटत होता, आज भेटत नाही. पण व्यस्तता अधिक होते. व्यस्तता प्रचंड होते. तुमचा मतदारसंघाशी संपर्क तुटतो. तुम्ही महाराष्ट्रावर फिरता, महाराष्ट्राच्या नवीन कार्यकर्त्यांशी ओळख होते, ते संबंध वाढतात. पण मंत्री म्हणून खरोखर माझं प्रत्येक कार्यकर्त्यांना एकच म्हणणं असते की आम्ही आमच्या कामाच्या व्यस्ततेत असतो. प्रत्येकाला हे वाटते की आता माझा नेता मंत्री झाला आहे, त्यांनी मला मोठं केलं पाहिजे, त्यांनी मला काहीतरी करून दिलं पाहिजे. पण माझं कार्यकर्त्यांना म्हणणं असतं की तुम्ही जो आज कोणी मंत्री झाला असेल, तो ज्या विभागाचा मंत्री असेल, तुम्ही त्या विभागातले तुमचे काय अडलेले कामं आहेत, तुमचं अडलेलं काय, तुम्हाला त्या विभागात काही नाविन्यपूर्ण करून घ्यायचं आहे का? जसं मी आज कामगार मंत्री आहे, कामगारांसाठी काही नवीन करते आहे का, यासाठी तुम्ही इनपुट मला दिले पाहिजे. तुमचं त्या कामगार क्षेत्रामधून काही काम होत असेल तर तुम्ही ते मला सांगितलं पाहिजे. या दृष्टीनं तुम्ही ॲप्रोच झाले पाहिजे. पण सगळेजण आपापल्या घरी बसून म्हणतील की तुम्ही मला मोठं करा, तर असं कोणी मोठं होत नसते. पण ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत माझ्याकडे आले प्रत्येकाचं काम मला समाधान आहे की मी करू शकलो. वा, त्याला काही ना काही मी हे देऊ शकलो, रिझल्ट देऊ शकलो. आणि भविष्यातही जो कार्यकर्ता माझ्याकडे येईल त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पूर्ण काम करण्याचा आणि त्याला पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार. आकाश, आपण तरुण आहात, युवा आहात, महाराष्ट्रभरामध्ये आता मंत्रिपदाच्या निमित्तानं खूप फिरताय. कामगार या विभागाचं मंत्रिपद सांभाळत असताना कामगारांमधली व्यसनाधीनता आणि एक महाराष्ट्रातला युवा म्हणून आज तरुणाईमधली व्यसनाधीनता, विशेषतः अंमली पदार्थ त्याचं सेवन, हे अत्यंत चिंताजनक आहे. त्याबद्दल आपण काय आवाहन करा? तर मी सर्वांना हेच आवाहन करणार आहे की शेवटी आपण नसलो, समाज हा तुमचा ऑप्शन पाहत असतो. तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला मानतील, तुम्हाला सन्मान देतील. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमचं ऑप्शन ते लगेच तयार करतात. पण तुमच्या परिवाराला ऑप्शन तयार होत नसते. तुमच्या परिवारासाठी तुम्ही एकटेच असता. तुम्ही तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य गमावल्यानंतर तुमच्या परिवाराला तुमच्या जागी दुसरा कोणी मिळत नाही. समाजाला तुमच्या जागी दुसरा कोणी मिळून जाईल. त्यामुळे कृपया करून स्वतःच्या परिवाराचा विचार करून तरी या व्यसनाधीनतेकडे, नशेकडे कोणी जाऊ नये. विशेष करून कामगार विभागात जर आपण म्हणाल तर जे खूप काम करणारी मंडळी आहे, ज्यांना खूप आज म्हणजे आर्थिक चणचण आहे, ते लोक अतिरिक्त पैसा कमवण्याच्या नादातही व्यसनाधीन होतात. पण ते हे विचार करत नाही की व्यसनाधीनतेमुळे त्यांचं शरीर पोखरलं जात आहे आणि त्यांची इफिशियन्सी कमी झाल्यामुळे ते आज जर 60 वर्षापर्यंत काम करणार असतील तर ते कुठेतरी 50व्या वर्षीच आजारी पडायला लागतात. आणि
त्यामुळे सगळ्यांनी कृपा करून व्यसनाधीनतेकडे जाऊ नये. तुम्ही व्यसन करायला लागले म्हणजे तुम्ही तुमचा पैसा खर्च करताय जो तुम्ही मेहनतीने कमवला. त्यामुळे कृपा करून सगळ्यांनी याच्यापासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन त्यांच्यासोबत आनंदानं राहून पुढे जावं. आकाशदादा, एक गोष्ट मान्य आपण केली पाहिजे की तरुणांना संधी देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी यांचं तुमच्यावरती विशेष प्रेम आहे. काय आपल्या नेत्याबद्दल भावना आहे? नाही, देवेंद्रजी म्हणजे माझे मोठे भाऊ आहेत. मी त्यांना मोठा भाऊच मानतो आणि भाऊसाहेबांनी तर अक्षरशः मला सांगितलं आहे की आपण आता देवेंद्र भाऊंच्या हवाले ते सांगतील त्याप्रमाणे काम करायचं. भाऊसाहेब गेल्यानंतर देवेंद्रजींनी मला खूप जपलं, कारण भाऊसाहेब गेल्यानंतर मला माझ्या मतदारसंघात जवळजवळ तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, सर्व पार्टीज एकत्र आल्या होत्या आणि मी पडलो पाहिजे या दृष्टीने बऱ्याच गोष्टी झाल्या. पण त्यावेळेसही देवेंद्रजी इतके खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि मी नेहमी पाहतो की त्यांना जर आपण म्हटलं की भाऊ भेटायचं आहे, रात्री जमत नसेल सकाळी, आणि मी भेटायचे टायमिंगही मी त्यांचे पाहिले आहेत की 2 वाजता ते भेटतात, सकाळी 6लाही ते भेटतात. मी माणूस झोपते की नाही हा मला प्रश्न असते, पण इतकी एनर्जी, इतकी इफिशियन्सी आणि विजनरी आमचा नेता आहे देवेंद्रजी. आणि त्यांच्या विजनमध्ये जे डेव्हलपमेंट होते हे मला नाही वाटत मागच्या 50 वर्षात कोणी करू शकलं आहे. आणि आज देवेंद्रजी ज्या इफिशियन्सीने आपल्या महाराष्ट्राला पुढे नेतात आहे, हीच इफिशियन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. अन्यथा आपण पुन्हा कुठंतरी या 2.5 वर्षे जे भोगलं तसं होऊ नये. पण आज देवेंद्रजी सक्षमपणे काम करतात आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आम्हाला काम करण्याची संधी त्यांना दिली आहे. त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी, खूप गोष्टी शिकलो पाहिजे, शिकतोही आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनात काम करणं म्हणजे एक सुवर्ण काळ आम्ही समजतो. क्या बात. या देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एकूण कार्यकाळाबद्दल 2014 पासून अनेकांनी लिहिलं, बोललं, ऐकलं, आपण वाचलं, पण प्रत्यक्षात जो अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून, आधी कार्यकर्ता म्हणून काम करताना देश कसा बदलला, काय मोदीजींबद्दलच्या भावना आहेत? नाही, मोदीजींबद्दलच्या भावना जर आपण विचाराल, आज आपणच पाहतोय की अद्वितीय आहे सगळं. आज आपल्या भागामध्ये म्हणजे साधं विदर्भाची गोष्ट घ्या आपण, की विदर्भाचं कोणतं अधिवेशन असो किंवा काही विषय असो, विदर्भाचा अनुशेष हा शब्द एक यायचा. 14 नंतर तुम्ही कोणाला तरी हे म्हणताना ऐकलं आहे का की विदर्भाचा अनुशेष राहिला आहे? आज विदर्भातले सगळे रोड्स खरोखर छान. तुम्ही विदर्भातलं MSCBचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून घ्या, तुम्ही विदर्भातले इरिगेशनचे प्रोजेक्ट पाहून घ्या, तुम्ही विदर्भातली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पाहून घ्या. हे मोदीजींच्या नेतृत्वातच व्हायला लागलं ना. आज आपल्या देशाचं सुरक्षतेच्या बाबतीतचं जे आपण पाहतो आहे की आपल्या जे सैन्य दल आहे याच्यामध्ये ज्या डेव्हलपमेंट होतात आहे, त्यांना किती मोठे प्रमाणात शस्त्रास्त्र मिळतात आहे, हवाई जहाज मिळतात आहेत, आपल्या पाणबुड्या आपण स्वतः बनवतो आहे. हे खूप मोठं उपलब्धी आहे आणि हे कोणी नाही करू शकत, हे मोदीजीच करू शकतात. आणि आज आपण पाहतोय की नदी जोडसारखे प्रकल्प अटलजींचं स्वप्न होतं, कोणी हात नव्हता लावला. आज काम अक्षरशः सुरू झालं आहे. आणि विदेश नीतीमध्ये आपण पाहतो, पहिले आपले पंतप्रधान कुठेतरी चालले ही एक न्यूज फक्त इंडियात फ्लॅश व्हायची आणि आले तर व्हायची. तिकडे काय करतात आहे ते, म्हणजे हॉलिडे करतात आहे का काय करतात आहे कळत नव्हतं. आज आपले PM चालले म्हटल्यावर त्या देशात एक हलचल होते, एक उत्साह असतो की PM येणार आहेत इंडियाचे. ह्याच्यापेक्षा मोठं काम कोणीच नाही करू शकणार. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक छोटा क्षण सांगणार आहे. 2019ला भाऊसाहेब गेल्यानंतर लोकसभेचं निवडणूक होती, संजय धोत्रेंच्या प्रचाराला ते येणार होते. तर मी विचार केला की सभेत जर आपण गेलो 2 तास जातील. तेव्हा मी विधानसभेचा उमेदवार म्हणून उभा राहणार होतो. नेमकंच माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. मी म्हटलं आपण त्यांना वेलकम करू, एअरपोर्टला निघून जाऊ. मी एअरपोर्टला गेलो, त्यांना वेलकम केलं. तर त्यांनी उतरतावर मला विचारलं, आकाश भाऊसाहेब गेले, मुझे बहुत दुःख हुआ. त्यांनी भाऊसाहेबांच्या आठवणी काढल्या आणि ते सगळ्यांना भेटत भेटत पुढे गेले. जेव्हा ते गाडीजवळ गेले त्यांनी घड्याळ पाहिलं तर अक्षरशः एअरपोर्टवरून गाडीत बसून निघायचा टाईम
हे सुद्धा त्यांनी नोट केलेलं होतं. त्यांनी घड्याळ पाहिल्यानंतर सांगितलं की 5 मिनटं वेळ आहे. आम्ही जेवढे लाईनमध्ये होतो आम्हाला सगळ्यांना बोलवलं, राऊंडअप केलं आणि प्रत्येकाशी चर्चा केली. चर्चा करत असताना त्यांनी अकोल्याची सभा होती, तर मला वाटलं होतं अकोल्याचं विचारते. त्यांनी सगळ्यांना अकोल्याचं विचारलं आणि मला अकोला प्लस बुलढाणा विचारलं. वाह. कि आकाश, बुलढाना में जिगाव पूरा हुआ है नहीं, क्रॉपिंग पैटर्न क्या चल रहा है, इंडस्ट्री के बारे में आपको क्या लग रहा है कि वहाँ कुछ आना चाहिए क्या. इतक्या बाबतीत ते जर डिटेलिंगमध्ये असणारा एक पीएम आहे आपला, तर आपण भाग्यवान आहोत. क्या बात आहे. खूप छान आठवण तुम्ही सांगितली आणि ही प्रेरणादायी आठवण आहे समस्त कार्यकर्त्यांसाठी, महाराष्ट्राच्या जनतेकरता. देवेंद्रजींनी अलीकडेच एक वाक्य उद्गारलं की मी पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. आणि विदर्भामधल्या नदीजोड प्रकल्प असतील, विदर्भामधले सिंचन प्रकल्प असतील, याच्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सध्या काम सुरू आहे. काय झालं आहे आता, विदर्भामधला नेता म्हणून विदर्भाच्या जनतेला काय नवीन माहिती सांगाल तुम्ही की हे होऊ घातलं आहे? मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की विदर्भ हा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे. महाराष्ट्रात जे आवर्षणग्रस्त तालुके जिल्हे आहेत त्यात विदर्भाचे सर्वात जास्त आहे. आणि आम्ही कधी खरीप नंतर पिकच नव्हतं पाहिलं. जलयुक्त शिवार हे संजीवनी घेऊन आलेला प्रकल्प होता आमच्यासाठी. आणि आता जे तुम्ही पाहताय वैनगंगा ते नळगंगा, हा इतका मोठा गेम चेंजर आहे की यानंतर हे लोक जे पहिले म्हणायचे की बा पश्चिम महाराष्ट्रात शेती पाहायला चला, बारामतीचे अंगूर पाहायला चला, तिकडचे लोक येतील विदर्भात शेती पाहायला. क्या बात. गोसीखुर्दचं अक्षरशः पाणी बुलढाण्यापर्यंत येणार आहे. 600 किलोमीटरची कृत्रिम नदी तयार होणार आहे. आज जिगाव प्रकल्प जर पाहिला तुम्ही तर माझ्या मतदारसंघातलं नियर अबाउट 33% लँड इरिगेशनसाठी सिलेक्ट झाली आहे. PDNनी पाणी जाणार आहे. क्या बात. पहिले कॅनॉलनी जायचं, कॅनॉलनी पाणी सोडल्यावर अर्ध पाणी वाया जायचं, अर्ध लोक शेतीला द्यायचे. आता PDNनी पाणी दिल्यानंतर तुमच्या शेताच्या बांधावर पाईपलाईन येणार आहे. तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही पाणी देऊ शकणार आहे. ड्रीप इरिगेशन होणार आहे. पाण्याची बचत आणि इरिगेटेड शेती, यापेक्षा मोठं काहीच नसते. आणि गोसीखुर्दचं पाणी जे येणार आहे हे 600 किलोमीटर येईल. जवळजवळ 10-11 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. आणि जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा या तुमच्या सगळ्या धरणांमध्ये, तलावांमध्ये हे पाणी सोडलं जाणार आहे. प्लस शेतकऱ्यांच्या शेतीवर PDNनी पाणी जाणार आहे. त्यामुळे इतका मोठा गेम चेंजर आहे हा की यानंतर विदर्भ इज द ब्राईट स्पॉट ऑफ इंडिया. क्या बात आहे. या नोटवरती या मुलाखतीत थांबताना आनंद एका गोष्टीचा आहे की महाराष्ट्र हा सक्षम हातांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. आकाश भाऊ, अत्यंत मनमोकळ्या गप्पा तासभर आपण केल्यात, अनेक आठवणी सांगितल्या. त्या आठवणी खरोखर मौल्यवान आहेत ज्या तुम्ही महाराष्ट्राच्या सोबत शेअर केल्या. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर. या मुलाखतीमध्ये इतकंच. धन्यवाद.